बारामतीतल्या नमो रोजगार मेळाव्यासाठी थोड्याच वेळात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बारामतीत दाखल होणार आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, अजितदादा आणि शरद पवार एकाच मंचावर येणार आहेत। शरद पवार सुप्रिया सुळे विद्या प्रतिष्ठानच्या कार्यालयात दाखल झालेत। सुनेत्रा पवारही विद्या प्रतिष्ठानच्या कार्यालयात आहेत। आणखी माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी मंदार गोंजारीकडनं। मंदार, सौरभ, शरद पवार या विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत आणि इतर जे विश्वस्त आहेत त्यामध्ये सुप्रिया सुळे आहेत, अजित पवार आहेत आणि त्याचबरोबर अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार देखील आहेत। आणि हे सगळे पवार कुटुंबीय विद्या प्रतिष्ठानच्या कार्यालयामध्ये सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वाट पाहत आहेत। आपण सुप्रिया सुळे यांना पाहू शकतो, आता त्या या हॉलमधून बाहेर आलेले आहेत आणि या हॉलमध्ये सुप्रिया सुळे आणि शरद पवारांसोबत सुनेत्रा पवार देखील आहेत। एकत्रित हे सगळं पवार कुटुंब आहे। अर्थात आत्ता जे काही राजकीय घडामोडी आपण घडलेल्या पाहिल्या त्यामध्ये अजित पवार वेगळे झाले, शरद पवारांपासून दोन पक्ष वेगळे झाले। मात्र या आत्ताच्या घडीला हे सगळे पवार कुटुंबातले सदस्य एकत्रितरित्या या खोलीमध्ये वाट पाहतायत। कारण हे सगळे सदस्य जरी राजकीय दृष्ट्या आपली वेगळी भूमिका घेताना दिसलेले असले तरी हे सगळे या विद्या प्रतिष्ठानचे विश्वस्त आहेत। शरद पवार जसे अध्यक्ष आहेत तसेच अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या संस्थेच्या विश्वस्त आहेत। त्यामुळे जेव्हा या नमो रोजगार मेळाव्यासाठी हे सगळे या ठिकाणी दाखल झाले तेव्हा हा जो संस्थेचा एक मीटिंग हॉल आहे त्या ठिकाणी हे सगळे एकत्रित वाट पाहत आहेत। खरं तर 11 वाजता या नमो रोजगार मेळाव्याची वेळ होती, हा मेळावा सुरू होणं अपेक्षित होतं। मात्र मुख्यमंत्र्यांनी वेळ पाळली नाही असं म्हणावं लागेल, कारण मुख्यमंत्री अजून या ठिकाणी दाखल झाले नाहीत। अजित पवार सकाळपासूनच बारामतीमध्ये वेगवेगळ्या कामांचं उद्घाटन करतायत किंवा पाहणी करतायत। शरद पवार, सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार देखील या ठिकाणी येऊन दाखल झाल्यात। मात्र मुख्यमंत्री एका वेगळ्या कार्यक्रमासाठी होते, सकाळी आपण पाहिलं एका यात्रेच्या निमित्ताने, आणि त्यामुळं हा नमो रोजगार मेळावा सुरू होण्यास वेळ लागतो आहे। आता आपण जर पाहिलं तर सुनेत्रा पवार आता आपण या दृश्यांमध्ये प्रेक्षकांना दाखवू शकतो, ज्या हॉलमधून सुप्रिया सुळे काही वेळापूर्वी, काही सेकंदांपूर्वी बाहेर पडल्याचं आपण पाहिलं, तिथूनच सुनेत्रा पवार देखील आपल्याला या दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या। याच एकाच हॉलमध्ये बसून हे सगळं पवार कुटुंबीय वाट पाहता आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची। सुनेत्रा पवार जेव्हा या ठिकाणी दाखल झाल्या तेव्हा शरद पवार आणि सुप्रिया सुळे आधीच या संस्थेच्या कार्यालयामध्ये पोहोचल्या होत्या आणि सुनेत्रा पवार जेव्हा आल्या तेव्हा सुप्रिया सुळे त्यांना आतमध्ये घेऊन देखील गेल्या। राजकीय भूमिका जरी आमची वेगळी असली तरी आम्ही कुटुंब म्हणून एकत्र आहोत हे वारंवार दोन्ही बाजूंकडून सांगण्यात आले आणि अनेक कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार एकत्रित देखील पाहायला मिळाल्यात। दिवाळीच्या पाडव्याच्या वेळी असेल किंवा इतर कौटुंबिक समारंभांच्या वेळी। मात्र गेल्या काही काळामध्ये या दोन्ही कुटुंबांमध्ये किंवा पवार कुटुंबाचा भाग असलेल्या या दोन पातींमध्ये मोठ्या टीका किंवा एक प्रकारचा विखार देखील पाहायला मिळाला होता। मात्र हे सगळं बाजूला ठेवून आता हे अजित पवार आणि सुनेत्रा पवार आणि शरद पवार आणि सुप्रिया सुळे या हॉलमध्ये आपल्याला एकत्र बसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि वाट पाहतायत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची। जवळपास 11:30 वाजतील असा अंदाज आहे। हा कार्यक्रम सुरू व्हायला, जो 11 वाजता सुरू होणं अपेक्षित होतं, तो कार्यक्रम सुरू व्हायला 11:30 वाजतील। तोपर्यंत हे सगळं पवार कुटुंबीय एकत्रित या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि त्यामुळे अर्थातच पुन्हा एकदा चर्चा होणार आहेत। कारण बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये जी संभाव्य लढत मांडली जाते आहे ती सुप्रिया सुळेंच्या विरोधामध्ये सुनेत्रा पवार अशी म्हणून सुनेत्रा पवारांनी गेल्या काही काळामध्ये भेटीगाठी घ्यायला देखील सुरुवात केलेली आहे। नुकत्याच त्या भोरचे काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांचे वडील माजी मंत्री अनंतराव थोपटे यांची देखील त्यांनी भेट घेतली, जे शरद पवारांचे जुने विरोधक मानले जातात। आणि आज तर या नमो रोजगार मेळाव्याच्या निमित्ताने शरद पवारांचे जे कट्टर विरोधक आहेत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलं। सगळ्यांना ठाऊक आहे की सुरुवातीच्या पत्रिकेमध्ये शरद पवारांचं नाव छापण्यात आलं नव्हतं, त्यानंतर वाद झाला आणि नवीन पत्रिका छापावी लागली। या सगळ्या पार्श्वभूमीवरती एक प्रकारे एक ताण या सगळ्या कार्यक्रमाच्या
विजयाच्या निमित्ताने बारामतीमध्ये पाहायला मिळत असताना हे पवार कुटुंब मात्र अगदी सहजपणे एकमेकांना भेटतंय हे या ठिकाणी नमूद करण्यासारखं आहे आणि इतरांनी देखील ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की राजकीय विखार जरी वातावरणामध्ये वाढत असला तरी एकमेकांसोबत बोलणं भेटणं हे मात्र या कुटुंबामध्ये सुरू आहे असं आपण म्हणू शकतो। सुप्रिया सुळे आपण या दृश्यांमध्ये आपल्याला प्रेक्षकांना पाहायला मिळतील त्या पुन्हा एकदा हॉलमध्ये जात आहेत, ज्या हॉलमध्ये आधीपासूनच शरद पवार आहेत, सुनेत्रा पवार आहेत आणि पवार कुटुंबातले इतर काही सदस्य आहेत आणि एकत्रितरित्या हे सगळेजण वाट पाहतायत। अर्थात लोकांमध्ये ही चर्चा होणार आहे की एकत्रित वाट पाहत असताना यांच्यामध्ये काय नक्की चर्चा होत असेल आतमध्ये बसल्यानंतर, कारण एकमेकांच्या विरोधामध्ये जर निवडणूक लढवण्यापर्यंत जर मतभेद वाढलेले असतील आणि अगदी जाहीरपणे जर टीका होत असेल अजित पवारांकडून भाषणांच्या माध्यमातून किंवा सुप्रिया सुळेंकडून त्याला प्रत्युत्तर दिलं जात असेल तर मग जेव्हा हे सगळे सदस्य पवार कुटुंबातले एकत्रित जर समोरासमोर बसत असतील तर नक्की एकमेकांसोबत काय बोलत असतील। मात्र हे होतंय आत्ता आणि या नमो रोजगार मेळाव्यापेक्षा या पवार कुटुंबियांच्या एकत्रित येण्याची चर्चा बारामतीमध्ये पुन्हा एकदा जोर पकडणार आहे। राजकीय मार्ग राजकीय प्रवास जरी वेगवेगळ्या दिशेने सुरू असला पवार कुटुंबातील दोन घटकांचा तरी संवादाची वीण पवार कुटुंबियांची उसवलेली नाही हेच यावरून दिसतंय। मंदार, मुख्यमंत्र्यांना पोहोचण्यासाठी आणखी किती अवकाश आहे आणि मुख्यमंत्री नेमके कुठे आहेत? कारण बहुधा अजितदादा एअरपोर्टला गेले आहेत, मुख्यमंत्र्यांना रिसीव्ह करायला ते गेलेले असू शकतात। मी सुरुवातीला जसं म्हटलं की या नमो रोजगार मेळाव्याची वेळ ही सकाळी 11 वाजता सुरू होणार होता तशी अपेक्षा होती आणि ती वेळ लक्षात घेऊनच शरद पवार असतील, अजित पवार असतील, सुप्रिया सुळे असतील किंवा सुनेत्रा पवार असतील हे या संस्थेमध्ये दाखल झाले, कारण पाहुण्यांच्या स्वागताला आपण या ठिकाणी यायला हवं हे सगळं लक्षात घेऊन हे वेळेच्या आधी इथे दाखल झाले। मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र अजूनही आलेले नाही आहेत। सकाळी ते कोकणामधील एका यात्रेच्या कार्यक्रमामध्ये होते, तिथं त्यांचं भाषण देखील झालं आणि त्यामुळं त्यांना या कार्यक्रमाला यायला उशीर होतोय आणि त्यामुळं इथला सगळाच कार्यक्रम जो आहे तो उशिरा सुरू होतो आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उशीर होत असल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना देखील या ठिकाणी यायला उशीर होत असावा आणि त्यामुळे हा एकूण नमो रोजगार मेळावा आहे तो उशिरा सुरू होणार आहे। 11:30च्या दरम्यान हा नमो रोजगार मेळावा सुरू होण्याची शक्यता आहे आणि या कार्यक्रमाला वेळ लागल्यामुळं इथून पुढे जे काही कार्यक्रम होणार आहेत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत, मग तो तुळापूरचा छत्रपती संभाजीराजांच्या स्मारकाचा कार्यक्रम असेल किंवा पुण्यामधला लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाचा कार्यक्रम असेल, त्याला देखील उशीर होण्याची शक्यता आहे। मात्र हा जो उशीर होतो आहे त्या उशीर होण्यामुळं पवार कुटुंबातले हे सदस्य ज्यांनी आपली राजकीय भूमिका दोन दिशांना दोन टोकांना न्यायचं ठरवलेलं आहे ते एकत्रित आल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। हा जो दरवाजा आहे, जो बंद दरवाजा आहे, तर या दरवाजाच्या आतमध्ये या विद्याप्रतिष्ठानच्या कार्यालयामध्ये जो मीटिंग हॉल आहे त्या मीटिंग हॉलमध्ये शरद पवारांसोबत सुप्रिया सुळेंसोबत सध्या सुनेत्रा पवार आहेत आणि थोड्याच वेळामध्ये हे जे सदस्य आहेत ते इथून बाहेर पडण्याची शक्यता आहे, कारण अजित पवार मुख्यमंत्री आणि दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत करण्यासाठी एअरपोर्टला गेलेले आहेत आणि ते जेव्हा एअरपोर्टला पोहोचतील तेव्हा पवार कुटुंबातले हे सदस्य देखील या संस्थेच्या कार्यालयातून निघतील आणि इथून काही अंतरावरती जो नमो रोजगार मेळावा होतो आहे त्या मेळाव्याच्या स्टेजवरती जाऊन बसतील। खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून या नमो रोजगार मेळाव्याची चर्चा आहे। एकतर आतापर्यंत जे पवारांच्या विरोधकांना जमलं नाही बारामतीमध्ये या ठिकाणी येणं, अशा प्रकारे कार्यक्रम घेणं, ते अजित पवारांच्या माध्यमातून होत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।